नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पंडित दीनदयाल उपाध्याय महाअभियान प्रशिक्षण 2026 मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलंय। त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठ स्वामी समर्थ केंद्रात आयोजित या 4 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना विचारधारा, संघटन कौशल्य आणि राष्ट्रभावना यांचं सखोल मार्गदर्शन दिलं जातं। सबका साथ सबका विकास या घोषणेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आणि प्रत्येक घरापर्यंत पक्षाचा विचार पोहोचवण्यासाठी या महाअभियानाचं आयोजन करण्यात आलंय। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून केवळ राजकारण नव्हे तर भारतीय संस्कृती जपत राष्ट्रहिताला प्राधान्य देण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला जातोय। त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय गुरुकुल पीठ येथे भारतीय जनता पार्टीच्या मंडळाचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहे। भारतीय जनता पार्टीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 यानुसार संबंध देशभर प्रशिक्षण वर्ग सुरू आहे। केंद्राचे प्रशिक्षण वर्ग झाले, राज्यांचे प्रशिक्षण वर्ग झाले, जिल्ह्यांचे प्रशिक्षण वर्ग झाले आणि आता मंडळांचे प्रशिक्षण वर्ग देशभर सुरू आहेत। यानंतर प्रभाग, शक्ती केंद्र आणि बूथवर जाऊन हे प्रशिक्षण वर्ग होणार आहे। ज्याप्रमाणे जगातली सर्वात मोठ्या पक्ष राजकीय म्हणून भारतीय जनता पार्टीचं नाव घेतलं जातं, तसंच जगातलं सर्वात मोठं प्रशिक्षण महाअभियान म्हणून या अभियानाकडे आम्ही बघतोय। या प्रशिक्षण वर्गामधून केंद्र सरकारच्या ज्या उपलब्धी आणि ज्या ज्या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यांची उपलब्धी घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार असेल आणि ज्या ज्या राज्यातील भारतीय जनता पार्टी NDAचं सरकार असेल त्यांच्या विविध योजनांची माहिती आम्ही जनतेपर्यंत या माध्यमातून पोहोचवणार आहोत। त्याचबरोबर कार्यकर्तासुद्धा प्रशिक्षित झाला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीचं ध्येय आहे। 1951 साली जनसंघ पार्टीची स्थापना झाली, नंतर 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली। 1951 पासून प्रशिक्षण वर्ग देण्याची भारतीय जनता पार्टी आणि जनसंघाची प्रथा आहे। त्या प्रथेनुसार आज या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग संपन्न होत आहे। नाशिक मध्य मंडल आणि द्वारका मंडल परिसरातील पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी झालेत। यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाला दिशा मिळत असून प्रदीप पेशकर आणि सुनील फरांदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार या शिबिरातून व्यक्त केला जातोय। नाशिकमधील हे महाअभियान आगामी काळात राजकीय समीकरणांवरही प्रभाव टाकणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक।